नमस्कार. नमस्कार. आपला ओळख करून द्या आधी सुरू. मी संजय तत्वा चव्हाण, हा. मुक्काम पोस्ट शेरे, चव्हाणमाळा. चव्हाणमाळ. बरोबर. सध्या किती गाय आहेत आपले? आपल्या आता 4 गायी आहेत. हा. पहिले एक 6 होत्या. हा. ते एचएफ मधले थोडे कमी कमी केल्या. केल्या. हो. म्हणजे आता जर्सी गाय आता- जास्त, 3 जर्सी गाय आणि एक हो. एचएफ गाय एक दिसते आपल्याला. एक गाय हो एचएफ. मग असं का केलं? एचएफ काढून जर्सी मध्ये का एचएफ मध्ये जरा कसं झालं, हा. आपण इतर व्यवसायामध्ये शेती करीत करीत म्हणल्यावर थोडी अडचण निर्माण झाली. हा. त्याच्याने वैरण काढी म्हणा, वेळेवर पाणी हा. किंवा खाद्य पाणी इकडे तिकडे त्या अडचण निर्माण व्हायला लागल्या. त्याच्यात थोडं मस्टर्डचं वगैरे प्रमाण हा. वाढलं. मग जर्सी मध्ये जास्त मस्टर्डीजचं प्रमाण नाही, होतं. मस्टर्डचं प्रमाण जर कमी, दूध कमी असल्यामुळे कसं होतंय, हा. जरी समजा धुणं फिरणं थोडं लांबलं हा. तरी त्यात ते मस्टर्डचं प्रमाण नाही. म्हणजे काय म्हणजे अडचण कमी येत दूध नाही. असल्यामुळे अडचण जरा कमी, हा. आजार पडणे म्हणा. हा. एचएफ गायची जास्त काळजी घ्यावी लागते काळजी थोडी. जर्सीच्या हो, जर्सीपेक्षा एचएफला थोडी काळजी घ्यायला. बरोबर. जर्सी गाय तुमच्या दूध किती देतात? साधारणतः 12-13 वर चालल्या होत्या. चालेल. आता गाब वेल्या 12-13 13-14 पर्यंत काही काय होत्या. हा. आता ही तांबडी गाय आहे ती 14 वर चालली होती. ह्या दोन हा. 14 वर. हा. ती जरा 12-13 वर चालली होती. मग परवडते का एवढ्या लिटरची गाय तुम्हाला? परवडते. कसं आहे, सगळं बघित बघित म्हणल्यावर ती परवडते थोडक्यात. निम्म जरी खाद्याला गेलं तरी निम्म घरची वैर नसल्यामुळं निम्म खाद्याचं तेवढंच मेंटेनन्स. म्हणजे 50% नफा राहतोच तुम्हाला? हो, 50% नफा थोडक्यात राहतो. बरोबर. 50% इकडे थोडं एखाद्या वेळी काही कमी जास्त कमी जास्त झालं, काय झालं बरोबर. त्याच्यात. मग डॉक्टर कोण असते गोठ्यावर आपले? डॉक्टर मनोज पाटील पण असून संजय जाधव ते पण असते. वेळेवर तुम्हाला उपचार होते होते. का वेळ लागतो? डॉक्टर नाही, डॉक्टर येतात वेळेवर. मनोज पाटील काय संबंध चांगला आपले असल्यामुळे ते आणि संजय जाधव पण वेळेवर आपले कॉल केला की येते. डॉक्टरची काय अडचण? डॉक्टरची काय नाही अडचण. बरोबर. कधी अडचणी तुम्हाला व्यवसाय करताना काय आल्या होत्या? सुरुवातीला अडचणी म्हणजे कसं, आम्ही भरताना एचएफची सुरुवात केली. एचएफची सुरुवात केली ती आपले जरा गोठा व्यवस्थित नसल्यामुळे म्हणा किंवा काही प्रॉब्लेम निर्माण झाला. त्याच्यावर त्याची माहिती नव्हती व्यवस्थित आपल्याला. अचानकच चालू केलं आणि त्यात एचएफ मध्ये थोडं अडथळा निर्माण झाला. म्हणजे मस्टर्ड होणे म्हणा, त्या आजारी पडणे, गोठ्याचं नियोजन नव्हतं. हे अजून सुद्धा एवढं काही खास नाही, पण आपलं इतकं काही व्यवस्थितपणा नव्हता. त्यामुळं त्या आजारी पडणे वगैरे बरंच प्रमाण झालं. त्यानंतर एक वर्षभरानं 1-1.5 वर्षानं त्याचा थोडा अनुभव घेतल्यानंतर मग जर्सीकडे वळलो. म्हटलं दूध कमी का असना, फॅट चांगली आणि आजारीपणाचं ही कमी, आजार कमी होते, आजार प्रमाण कमी जनावरात. त्यामुळे मग जर्सीकडे थोडं वळलो. आता जर्सी काय केल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवला व्यवसायामध्ये? बदल म्हणजे कसं, आपलं ही किटकिट नाही की कोणती आजारी पडणे म्हणा किंवा मस्टर्ड होणे, ते प्रमाण पूर्णपणे बंद झाले. गाब जाया काही अडचण नाही, गाब व्यवस्थित गेल्या. आणल्या म्हणजे ह्याच्याच म्हणजे गाभणच आणल्या. त्यानंतर वेल्यानंतर गाब पण व्यवस्थित गेल्या. हो. हीच एचएफ गाय मध्ये गाभण जायला थोडा त्रास झाला. काही ते अडचणीत निर्माण होत गेल्या गाब. काही 1-2 गाब गेली, पण त्या 5 गायामध्ये 1-2च गाब गेली. असं झालं. पण मग त्यात काय मस्टर्ड झालं, काय झालं, असं प्रमाण वाढल्यामुळं ते सोडून मग आम्ही आपल्या जर्सीकडे वळलो. म्हणजे व्यवसाय करायचा आहे, पण आपलं थोडक्यात काय असं आपण आपलं व्यवस्थित असावं. बरोबर. म्हणजे आपल्या वातावरणाला, आपल्या परिस्थितीला जसं सूट होईल तशी गाय तुम्ही निवडली. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं असंच केलं पाहिजे. म्हणजे जशी व्यवस्था असेल त्याप्रमाणे वागलं पाहिजे. सुरुवात करताना जर्सीतनं केली तर चांगली म्हणजे त्याची आवड तर निर्माण होईल. कारण कसं, आम्ही सुरुवातीला फसलो की जर्सी भरली, आपलं हे भरले, एचएफ भरली, त्याचा अनुभव नव्हता, काय नव्हता, आणि एचएफ भरून बसलो. त्यात जरा तडाखा बसला आपल्याला. म्हणजे सुरुवातीला एचएफ न भरता जर्सी भरले तर त्यापासून सुरुवात चांगली होईल, असं म्हणजे आम्हाला अनुभव आला की एचएफ भरण्यापेक्षा सुरुवातीला जर्सी भरून त्यापासून त्याची माहिती म्हणजे मिळत अनुभव वाढत मग एचएफ कडे वळलं तरी चालेल. अशा प्रमाणात ते बरं पडेल संगोपन करायला. म्हणजे सुरुवातीला जास्त लोक पंजाबवरनं, बेंगलोरवरनं गाय आणतात किंवा 25 लिटर 30-40 लिटरची गाय सुरुवातीला, आणि मग त्यांचा अभ्यास बंद पडतो. अभ्यास नसल्यामुळे किंवा त्याचा अनुभव नसल्यामुळे तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आम्ही त्यातच फसलो. त्याचा अनुभव नव्हता
आणि अनुभव नसल्यामुळं डायरेक्ट एचएफ भरलंय आणि त्याचा संगोपन झालं नाही ना व्यवस्थित. संगोपन झालं नाही, त्याची निगा कशी करायची काय, त्याला व्यवस्थापन झालं नाही, वेळेवर त्याचं धुणं नाही म्हणा, किंवा त्याला खाद्य पाणी व्यवस्थित, वैरण काढी व्यवस्थित, हे जे प्रमाण फसलो गेलं त्यात. त्यापेक्षा जर्शी करून त्यापासून परत माहिती घेत एचएफ कडे वळल्याला चांगलं. बरोबर. आता तुम्ही दोन्ही पण काय पाळून बैल, एचएफ आणि जर्शी. तर एचएफचं खाद्याचं नियोजन आणि जर्शी गायचं खाद्याचं नियोजन यात काय फरक आहे? जर्शीचं कसं आहे, दूध कमी आणि एचएफ ला दूध जास्त असल्यामुळं खाद्य व्यवस्थित पाहिजे. खाद्य जास्तच पाहिजे, म्हणजे लिटरला काय आपण अर्धा किलो वगैरे ह्या प्रमाणात, त्या प्रमाणात त्याला देणं गरजेचं पडतंय एचएफ. नाही तर नाही दिलं की मग त्याची शारीरिक रचना ढासाळते, प्रगती ढासाळते म्हणा, किंवा दूध कमी येते. तसं जर्शीला कसं होते, थोडंफार कमी जास्त आपल्या प्रपंचातनं म्हणजे थोड्या ह्याच्यातनं जरी कमी जास्त खाद्य असलं तरी त्याच्यावर इतका परिणाम होत नाही. म्हणजे सुरुवातीला नवीनच करायचं आहे, त्याला जर्शी गाय म्हणजे वरदान असल्यागत होते. जर्शी गाय कसं देशी असल्यागत झालं थोडी. म्हणजे कुठेतरी पहिले लोक कशी करत होती, जर साधी देशी गाय करायची आणि कुठेतरी लांबडी बांधायची, आणि वैरण असली नसली तरी इतका काही फरक पडत नाही. तसं ही जर्शी गायचं कसं आहे की थोडंफार जर वैरण कमी असली तरी काही इतका फरक पडत नाही दुधावर. थोडाफार जरी अर्धा लिटरचा फरक पडला तरी असं एचएफ गत काय पूर्णपणे एकदम 2 लिटर 3 लिटरला धडाका बसत नाही, असं फरक त्यात जाणवतो. बरोबर. आता सध्या चाऱ्याचं नियोजन काय आहे तुमचं? चाऱ्याचं तसं आपण वैरण काडी कमी असल्यामुळे किंवा वेळ नसल्यामुळे आपल्याला शेती बघित व्यवसाय आपण करतो, मग ते खाद्य मी मिक्स प्रमाणात चालतो. गहू भुसा, ते गोळी पेंड समृद्धी चालतो, परत सरकी थोडीफार चालतो, म्हणजे दुधाला फॅटला वगैरे जरा बरं पडायसाठी सरकी पण त्यात थोडी मिक्स करून चालतो. त्या खाद्यामध्ये प्रमाण कसं देताय गायचं? प्रमाण तसं आता तुम्ही म्हणला जर्शी गाय व्याल्यानंतर एक 13-14-15 लिटर पर्यंत दूध दिलं जाते. मग त्या काळात तुम्ही खाद्य किती दिलं होतं गाय? जर्शी गाय काही जास्त दिलं नाही, साधारणतः एका गाईला मी 4 किलो पर्यंत चारलं, म्हणजे सकाळ संध्याकाळ मिळून. सकाळ 2 किलो संध्याकाळ 2 किलो मिक्स करून, म्हणजे समजा गोळी 1 किलो पर्यंत ठेवली तरी सरकी आणि गहू भुसा 1 किलो असं एका टाइमला त्यांना. ह्याच्यात म्हणजे गायची काय शरीर रचना ढासळी वगैरे आजारी पडली नाही, काही कमकुवत झालं असं काय नाही काय झालं नाही. जर आता तुम्ही याच्या गाय पाळल्या होत्या, मग तिला खाद्याचं प्रमाण किती दिलं होतं? तिला ह्यांच्यापेक्षा जास्त दिलं होतं. म्हणजे समजा 16-17 लिटरची जर गाय असली तर त्याला 4-5 किलो, 5 किलोच्या पुढं 5 किलो तरी चारावं लागलं. 5 किलो चारावं लागलं दोन्ही टाइमला 5-6 किलोच्या दरम्यान चारावं लागलं मिक्स खाद्य. 18-20 लिटरची गाय असेल. 17-18 लिटरच्या पर्यंतच्या गाया होत्या. एखादी एक गाय होती जरा 20-22 पर्यंतची, पण ती काही इतकी टिकली नाही आपल्या. म्हणजे चांगली गाय होती पण ती काही टिकली नाही, लगेच देऊन टाकली, आपल्या स्टेशनवरच दिली. त्यांनी चांगली केली याची गाय, त्याच्यात चांगली वाटली आपल्या, तिचं संगोपनच झालं नाही बरोबर. म्हणजे आता इतर शेती कामामुळे वगैरे लक्ष जरा कमी जास्त होते. बरोबर. सगळं बघित करायचं म्हटल्यावर ते जरा लोड लागतोय. आता सरकारी योजनाचा कुठला लाभ घेतलाय का तुम्ही? नाही काय घेतला, नाही सरकारी योजनेचं नाही, आपल्या ह्याच्यावर आपलं चालू केले हळूहळू. आता म्हणजे 2 वर्ष झालं तुम्ही गाय पालन करता? 2 वर्ष झालं. ह्याच्यावर तुम्ही काय आतापर्यंत ह्याच्यावर तुम्ही म्हणजे काय प्रगती केली किंवा काय झालं? प्रगती म्हणजे कसं, कौटुंबिक म्हणा किंवा इतर जे नडे अडचणी होत्या त्या आपलं निघत गेल्या. म्हणजे एकंदरीत तुमचा सगळा घराचा प्रपंच या 4 गायवर चालू झाला. बरोबर. म्हणजे लोक पुण्या मुंबईला नोकरी करतात, त्याच्यापेक्षा जी लोक ती नोकरी सोडून गावाकडे येऊन इच्छित दूध व्यवसाय करणार आहेत, त्यांच्यासाठी काय सल्ला आहे? करावा का त्यांनी, आणि करावा तर कशा पद्धतीने केला पाहिजे? कराय काय अडचण नाही, फक्त कसं त्याला शेती तरी 10-20 गुंठ पाहिजे. निव्वळ काय एकच घेऊन वैरण ती काय चालण्यासारखं नाही. एक 5-10 गुंठ हाती गवत म्हणा किंवा ऊस थोडाफार पाहिजे, आणि मग बाकीची मग विकत घेतली तरी चालते. आपल्याला जरी समजा मिळेना वैरण, चारा जर मिळेना तर त्याच्याबरोबर आपलं पण वाईट सपोर्ट असावा, मग ती 4-5-10 गाया सांभाळू शकते.
म्हणजे कसं हा. एक जरी व्यक्ती असली तर एक 10 गाया त्याला सांभाळायची काही अडचण नाही अडचण. म्हणजे तेवढा व्यवसाय पाहिजे. व्यवसाय तेवढाच असला तर हा. म्हणजे तेवढा जर व्यवसाय असला आणि जर कमी क्षेत्र असलं, जर 10-20 गुंठे क्षेत्र असलं तर 5-10 गाया करायला काय अडचण नाही. म्हणजे वाळलेला चारा विकत घेऊन आणि तो वाला चारा असं मिळून त्या 10 गाया एकटा सांभाळू शकतो. हो, तेव्हा त्याचा कौटुंबिक खर्च व्यवस्थित बाहेर पडेल. बरोबर. आता तुमचं दिवसाचं नियोजन कसं असतं ह्या गोठ्यामध्ये? गोठ्यामध्ये काय सकाळच्या पारीच आम्ही 1-2-3 तास असून संध्याकाळी 1-2 तास. कामाचं म्हणजे टायमिंग वेळ फिक्स असते का तुमची बाबा? सकाळच्या 6 वाजता उठून आपलं स्वच्छता करून धारा काढणे, नंतर वैरण 1 तास 2 तास काढणे, नंतर मग शेतीतली इतर कामं आपल्याला करावं लागतात. शेत किती एकर आपल्याला? मला 2-2.5 एकर शेती आहे. 2-2.5 एकर शेती आहे. बरोबर. शेती बघत बघत तुम्ही शेती बघत आपल्याला हे व्यवसाय करतो. कारण कसं एक 5-10 गुंठ हाती गावात ठेवले, बाकी मग वैरण इकडली तिकडली बांधा पिंधाची मिळत्या. त्यामुळे विकत वैरण काय आपण घेत नाही. बरोबर. तेवढ्यावरच आपलं हे सगळं भागत जाते. आता लोक म्हणतात कालवडी परवडत नाही तयार करायला, पण आपण बघतोय की तुमच्या 2 कालवडी आहेत तुमच्या. 4 गायीमध्ये तुम्ही 2 कालवडी तयार केल्या. लोक 10 गाया असून कालवडी कालवडला कसं होतं, कालवड तयार करायचं म्हटलं की त्याचा निम्मा खर्च जातोय. म्हणजे त्याला दूध पाजणे म्हणा किंवा त्या तयार करूपर्यंत त्याचं खाद्य, हे जर गोठ्याच्या ह्या दृष्टीने जर बघितले तर त्यात मग एका 2 कालवडीमध्ये एक गाय सांभाळल्या होती. त्याचा जो फायदा आहे तो खास जर त्याच्यासाठी गोठ्यासाठी पाहिजे असला तर मग ते एक गाय पाळलेली बरी. आता लहान शेतकऱ्याला ते कालवड नफा आपण असं धरून ती चाललोय. म्हणजे कसं ह्याच्या बरोबर त्याला चारा टाकणे, ह्याच्यातलंच खाद्य त्यांना देणे, ह्याच्या बरोबर जी गाय जे तयार होईल ते आपला फायदाच म्हणायचा. म्हणजे पिगमी जशी पिगमी भरतो तसे थोडे त्यांना ह्यातलंच त्यात बचत, अशामध्ये आपल्याला ती एक गाय तयार होईल. बरोबर. ठीक आहे. तुम्ही आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.